स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना शिफारस पत्र आपल्याला स्वतःला पाठवायचे आहे आणि ते कसे पाठवायचे आहे, कुणाला पाठवायचे आहे, नंतर याचं नेमकी सत्यता काय असणार आहे, यामुळे आपल्याला फायदा कोणता होणार आहे, या संदर्भाने हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1,10,000 जे विद्यार्थी आहेत ते युवा कार्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत, प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत. आपण लढा उभारलेला आहे. दुसरा लढा आपला नागपूरला होत आहे. ह्या सर्व गोष्टी होत असताना सुद्धा आपल्याला एक आस्थापनेच्या याने आपल्याला अर्ज लिहायचा आहे किंवा शिफारस करायची आहे आणि आयुक्तांनी जे बोललेले आहेत की तुम्हाला तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करताय त्या आस्थापनेने तुम्हाला शिफारस पत्र पाठवायचं आहे की आमची गरज आहे बा म्हणून, असं एक पत्र पाठवायचं आहे. मग ते पत्र पाठवल्यानंतर ते कोणाला पाठवणार तुम्ही? तर ते मग जे जिल्हा कौशल्य उद्योजकता जो काही विभाग असेल त्याला, किंवा मंत्रालयामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे, किंवा आपल्या सचिवाला तुम्हाला पाठवायचं आहे. मग यातून ते जे खरंच गरज आहे का, गरज असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा काय होणार, कार्यकाळ वाढवून मिळणार आहे. म्हणजे पुन्हा 6 महिने कार्यकाळ वाढवून मिळणार आहे. हे जर आपल्याला सत्य वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो, यावर मी काउंटर करतो, थोडा तो प्रति बोलतोय की हे लक्षात घ्यायचं आहे की 1,10,000 विद्यार्थी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी नाही. हे आपल्या स्वतःलाही समजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे शिक्षण विभागासारखा जर विभाग आपण विचार करतो म्हटलं तर आपल्या गावामध्ये 10-10 जण विद्यार्थी डीएड केलेले आहेत आणि एकदा लाभ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा लाभ घेता येत नाही, हे इकडे एकीकडे बोललं जातं. आणि तुमचा एक वेळा अकाउंट त्या ठिकाणी 6 महिने प्रशिक्षण म्हणून घेतल्यानंतर या विषयावर कोणीच बोलत नाहीये. हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण डाटा तुमचा जर डॉक्युमेंट तुमचं जर ते अकाउंट जर एक वेळा फ्रीज केलं म्हणजे 6 महिने तुम्ही लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्याचा लाभ घेता येणार नाही, हे त्या ठिकाणी नमूद आहे. नंतर 4.5 मुद्द्यामध्ये काय लिहिलं आहे, जर आस्थापनेला गरज असेल तर किंवा तुमचं काम आवडलं असेल तर, असं दिलेलं आहे. जर तरची भाषा बोललेली आहे. पण कितीतरी विद्यार्थी नवीन येत असतात आणि त्याचनुसार तुमचं काम आवडेल हे असं नाही. दुसरा विद्यार्थी कोणीतरी तुमच्या गावातलाच असतो जो त्या ठिकाणी काम करायला तयार होत असतो. मग हा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि आणि नंतर तुम्ही जर शिफारस करत असेल तर ते आस्थापना स्वतः म्हणत आहे की याचा पगार कोण देणार आहे. मग पगार त्या आस्थापनेला द्यावा लागणार आहे. मग आस्थापना कोणतं, म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल. तर मग मी जर म्हणत असेल, एखादा शिक्षक जर म्हणत असेल की नाही बा मला या शिक्षकाची गरज आहे, मग जर आस्थापना म्हणजे पंचायत समितीने जर पगार दिला नाही किंवा शासनाने जर उद्योजकता विभागाने जर पगार दिलेला नाही, तर पगार कोण देईल? मग त्या मुख्याध्यापक देणार आहे. मग मुख्याध्यापक कसं लिहून देऊ शकत नाही, हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की 4.5चा मुद्दा घेऊन तुम्ही शिफारस पत्र द्या, दुसरीकडे तुमच्या पेमेंटचीही शाश्वती नाही, तिसरीकडे दुसरंच काहीतरी तुमचा एकदा प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर तुमचा जो काही अकाउंट आहे तो फ्रीज केला जाणार आहे. म्हणजे या वेगवेगळ्या बाजूमध्ये आपण नेमकं फसलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. कोणी काही सांगत असतं, कोणी युट्यूबला कोणीतरी व्हिडिओ बनवत असते, तो सांगतंय की आपली बाजू शेप आहे, दुसरं सांगतंय की कुठलं तरी हा 4.5चा मुद्दा महत्वाचा आहे, कोणीतरी सांगतंय की आयुक्तांनी पत्र लिहिलेलं आहे की आयुक्ताला आपण बोलणं झालेलं आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे की आस्थापनाला शिफारस पत्र पाठवा. यात हे मोगम बिनकामाचं बोललेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यात तुम्ही भरडले जात आहेत, जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही भरडले जात आहेत आणि तुमचं वाटोळं केलं जात आहे आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला बेरोजगार बनवलं जात आहे. या पद्धतीचा हा जीआरच चुकीचा होता. फक्त तुम्ही प्रशिक्षण म्हणून सर्टिफिकेट घेऊन नेमकं करणार काय? कारण तुम्हाला जर स्थायित्व पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर परमनंट नोकरी पाहिजे असेल, तुम्हाला जर त्या ठिकाणी पदस्थापना पाहिजे असेल तर त्यासाठी परीक्षा आहेत, त्यासाठी एक्झाम द्यावं लागतं, त्यासाठी अभ्यास करावा लागतं 4-4 वर्ष, 5-5 वर्ष. 12वीच्या यावरती कुठं पदस्थापना मिळणार आहे? आयटीआयत तुम्ही परीक्षा दिली नाही तर जरी तुम्ही कुठे नोकरी लागणार आहात? ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं, सर्व बाबी, कारण आपण सर्व सुज्ञिक आहात, सुजाण आहात आणि आपल्याला माहिती आहे सध्याच्या काळामध्ये या 21व्या शतकामध्ये कोणत्याच नोकरीला शॉर्टकट नाही. आपण लढे उभारू, आपण कितीही जरी आंदोलन केलेत तरी आपल्याला आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पदस्थापना आणि कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात जे शासनाने आधी जीआर काढलेला आहे, या जीआर मध्ये नमूद केलेलं आहे, ते फक्त आपल्याला हुलकावणी देतात, आपल्याला लॉलीपॉप दाखवत आहेत, गाजर देत आहेत आपल्याला हातात, की ते म्हणत आहेत की नाही आम्ही 50% विद्यार्थ्यांना पदस्थापना देतो, 50% विद्यार्थ्यांना आम्ही त्याच ठिकाणी काम देणार आहोत, त्यांना 100 दिवसाचे रोजगार मिळावे आम्ही काम करणार. पण परमनंट नोकरीची शाश्वती कोण देत आहे? रोजगार देतो म्हणजे नेमकं काय देत आहात आपण?
रोजगार मेळावे ठेवणे म्हणजे रोजगार देणं झालं का? तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताय म्हणून बेरोजगारांना काम मिळत आहे असं होत आहे का? तुम्ही सर्टिफिकेट देताय म्हणून बेरोजगारांना काम मिळत आहे का? नाही. यावर आपल्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपला खेळखंडोबा करण्याचं काम शासन करत आहे हे यावरून दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जागरूक व्हायचं आहे. पुन्हा एकदा जेव्हा तुमच्या आपल्या मागण्या असणार आहे, हा कार्यकाळ हा 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष वाढवा म्हणा, परंतु मानधन नाही वाढलं तरी चालेल, परंतु कार्यकाळ इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण इतर जे विद्यार्थी आहेत, आपलेच भाऊबंद आहेत, जे विद्यार्थी 1,10,000च्या बाहेर पण आहेत, जे 22% या ठिकाणी बेरोजगाराचा दर आपल्याला माहिती आहे. आणि हा जे विद्यार्थी आहेत तेवढे हे सर्व आपलेच भाऊबंद आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत, ते 10-10 वर्षापासून अभ्यास करतायत, 5-5 वर्षापासून अभ्यास करतायत, आणि त्यातही जागा निघत नाही ना. त्यात जर आपण पुन्हा आस्थापनेला शिफारस पत्र देत असू, जागा भरल्या कशी जाणार आहे? नवीन बेरोजगार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून ते येतील कसे? हा सुद्धा एक प्रश्न आहे. ह्या सर्व गोष्टींचा प्रश्नांचे आपण विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांवर आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. कारण तुमचे प्रश्न माझी उत्तरं किंवा माझी उत्तरं तुमचे प्रश्न ह्या सर्व महत्वाच्या बाबी असणार आहे. कारण हे बेरोजगाराचाच खेळखंडोबा करणार आहे. शासनाचं जो काही धोरण आहे, जे काही JGR आहेत किंवा हे जे पत्र काढण्याचं किंवा शिफारस पत्र पाठवण्याचं, यात आपल्याला फक्त तोंडाला पाणी सोडलं जात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपलं पुन्हा आपल्यावर अन्याय होऊ नये हे पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो. आणि आपण जर यावरती कमेंट देत असाल तर बरं होईल, कारण त्यानुसारच आपल्याला इतर विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा मार्गदर्शन आपल्याला यानुसार करता येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करिता सबस्क्राईब करा. धन्यवाद.